आज सकाळी खोपोलीमध्ये जी हत्या झाली, ती हत्या भयानक, हृदयाला दुःख देणारी हत्या आहे. मी आज बाहेरगावी आहे. मी आमच्या कर्जतमधील जे जैन समाजाचे सर्व व्यापारी वर्ग आहेत, त्यांची राजस्थानमध्ये एक यात्रा यात्रा असल्यामुळे राजस्थान, गुजरातमध्ये त्या यात्रेच्या कार्यक्रमासाठी मी सकाळीच घरातून 7 वाजता निघालो. 10चं माझं फ्लाईट होतं. मी सकाळी 7 वाजता निघून 9 वाजता एअरपोर्टला पोहोचलो आणि मी फ्लाईटमध्ये बसल्यानंतर माझा मोबाईल 1-2 तासासाठी बंद होता. नंतर मी फ्लाईटमधून 11 वाजता अहमदाबादला उतरलो. तेव्हा मला कळलं की अशी एक खोपोलीमध्ये घटना घडलेली आहे आणि ती घटना इतकी मनाला दुःख देणारी घटना आहे, तर त्या घटनेचा जितका आपण निषेध करू, तितका निषेध कमीच आहे. परंतु काही वेळानंतर मला हेही समजलं का जिथे ज्यांनी घटना केली, ती घटना खोपोली शहरामध्ये झाली. शहरामध्ये होऊन अनेक लोकांची त्यामध्ये नावं घेण्यात आली. त्यामध्ये दुर्दैवाची गोष्ट अशी आहे, तर त्यामध्ये कर्जतचे आमदार महेंद्र थोरवेंनी कुठेतरी बातमी बघितली का तिथे त्यांनी माझंसुद्धा नाव त्या घटनेला जोडलं गेलं. ह्यामध्ये त्याचा राजकीय स्वार्थ साधण्यासाठी महेंद्र थोरवे या अशा गोष्टी करतोय. मी अगदी मी अगदी धार्मिक ठिकाणी आलेलो आहे आणि मी धार्मिक ठिकाणी येऊन माझी शपथ घेऊन सांगतोय, माझा या घटनेशी कुठल्याही प्रकारचा संबंध नाही आणि जो मयत व्यक्ती आहे, त्यांच्यावर आज हत्या झाली आहे, तो माझा सख्खा जवळचा नातेवाईक आहे आणि त्या माणसावर जी हत्येचं ऐकून मलाच इतकं वाईट वाटलं. ती घटना बघून माझ्या मनाला एकदम दुःख झालेलं आहे आणि काही वेळानंतर समजलं का बाबा तो FIRमध्ये तुमचंसुद्धा नाव घेतलेलं आहे आणि महेंद्र थोरवे असतील, संकेत भासे असेल आणि त्यांचा भाऊ मनोहर थोरवे असेल, यांनी पोलीस स्टेशनला काहीतरी मोर्चे काढले आणि पोलिसांच्यावर दबाव टाकण्याचं काम केलं आणि माझं नाव आणि भरत भगत यांचं नाव घेण्यासाठी त्यांनी पोलिसांना कदाचित हे केलं असेल आणि मला कर्जत असेल, रायगडच्या पोलीस प्रशासनावर विश्वास आहे. विशेषतः रायगडच्या पोलीस अधीक्षक अचल दलाल मॅडम यांच्यावर विश्वास आहे आणि न्यायदेवतावर विश्वास आहे. मी असं कधीही चुकीचं असं घाणेरडं काम मी कधी करणार नाही आणि केलं असेल तर पोलिसांनी त्याची कठोर चौकशी करावी आणि जे कोणी आरोपी या गुन्ह्यामध्ये असतील त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, ही सुद्धा माझी स्वतःची मागणी आहे. आणि मी पोलीस प्रशासनाला सांगू इच्छितो, जेव्हा तुम्हाला तपासासाठी माझी गरज लागेल, तेव्हा मी आपल्या इथे हजर राहून आपल्या तपासाला मी स्वतः हजर राहील आणि मी आपल्याला